अहिल्या म्हणाली तो मुद्दा काही अगदीच उडवून लावण्यासारखा नाहीये. एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आत्याची सोय होत असेल तर त्यात वाईट काय आहे? आत्या सगळ्यांचीच लाडकी आहे, ती आपल्या बरोबर असायला हवी असं मला सुद्धा वाटतं. पण नुसतं असं मायेत अडकून तिची तब्येत कशी काय सुधारणार? तिला साधं औषध घेण्यासाठी कोणी कन्व्हिन्स करू शकत नाही. डॉक्टरांकडे नेण्याचा विषय तर लांबच राहील. अशा परिस्थितीमध्ये तिच्यावर जर का चांगले उपचार होणार असतील, तिची नीट काळजी घेतली जाणार असेल तर तसा विचार करायला काय हरकत आहे? मुळात माझ्या लग्नाचा हट्ट जो धरलाय आता बहिणी तोच इतका हास्यास्पद आहे. पण हे सगळं तिच्या आजारपणामुळे होत आहे हेही माहिती आपल्याला. साहेब पण 15 दिवसात काय करणार होता आपण? फक्त 15 दिवसात भाऊजींचं लग्न? हा नुसता बॉम्ब नाहीये तर आत्याबाईंनी ऍटम बॉम्ब टाकलाय. आणि हो, आत्याबाईंनी त्यांच्यासाठी मुलगी शोधायची जबाबदारी सुमित्रा बहिणी आणि अहिल्या बहिणींवर दिलेली आहे. मला काय वाटतं सांगू का? तुम्ही किंवा मामन दादा पुन्हा एकदा जाऊन आत्याबाईंशी बोलून बघा ना. म्हणजे मला मान्य आहे तर ऐकत नाहीयेत, पण प्रयत्न करायलाच पाहिजेत ना. आपण आत्याला एखाद्या चांगल्या नर्सिंग होम मध्ये ठेवूया का? काय नाही म्हणजे काय आहे हे मी आत्यासाठीच म्हणतोय. प्लीज तू समजून घे. घरामध्ये तिची काय अवस्था आहे तू बघतोयस. खात नाही, पीत नाही, नीट उपचार होत नाही, गोळ्या घेत नाही. अरे हॉस्पिटलमध्ये आय मीन त्या नर्सिंग होममध्ये निदान लोक जबरदस्तीने का होईना वेळच्या वेळी गोळ्या देतील, नर्सेस जरा लक्ष ठेवतील, वेळच्या वेळी पोटात अन्न जाईल म्हणून म्हणतोय. म्हणजे अगदीच काही पर्याय दुसरा उरला नसेल तर. नाही वामन, हे एक वेळ पटू शकतं पण बरोबर वाटत नाहीये मला. मी नुसता एक ऑप्शन सांगितला. हे असंच करूया असं माझं काही म्हणणं नाहीये, अजिबातच नाही. पण खरंच दुसरा पर्याय नसेल ना तर बघ, निर्णय तू घे. आत्याबाईंची ही केस अगदी नाजूकपणे हँडल करायची. त्यांनी या डॉक्टरकडून चेकअप करून घ्यावं यासाठी आपण काहीतरी करायला हवं. अहो कशाला पण? चाललंय ते चांगलंय की. सुगंधा, तुला या घरात कायमचं राहायचं आहे ना? मग मी सांगते तसंच कर. या संधीचा फायदा घ्यायला हवा आपल्याला. अमृता, आत्याबाईंचं म्हणणं आहे यांचं लग्न झाल्याशिवाय त्या कुठलीही ट्रीटमेंट घेणार नाहीये आणि लग्नासाठी त्यांनी यांना 15 दिवसांची मुदत दिली. काय? अमृता, तू दिल्लीतले डॉक्टर सांगितले होतेस ना, त्यांच्याकडे जायला सुद्धा ते तयार नाही. मी एक काम करते, मी बोलून बघते, बघूया माझं तरी काय ऐकते का. हं, बघ, खरंच फोन करून बघ आणि काय म्हणतात ते मला कळव. मी बोलते तिच्याशी आणि काय बोलणं होतं ते लगेच तुला कळवते. सुगंधा, आम्ही सगळ्यांनी त्यांना इतकं समजावलंय तरी त्यांनी आमचं ऐकलं नाही. तुझं काय म्हणणं आहे? तू त्यांना वामन दादा यांच्यापेक्षा जास्त जवळची आहेस का? अगं सुगंधा म्हणून नाही बोलत आहे मी. सुगंधाचं नाहीच ऐकणार त्या, पण सुमिताईचं तर ऐकतील ना. त्या सुमिताई म्हणून माझ्याशी बोलतात, ते चांगलं वागतात माझ्याशी. मग एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? म्हणजे आपले जे काही वाद आहेत त्याची शिक्षा आत्याबाईंना कशाला मिळायला पाहिजे ना. आत्याबाईंचं काय करायचं, त्यांना औषधं कशी द्यायची, केव्हा द्यायची हे आम्ही ठरवू, बघून घेऊ. त्यांना डॉक्टरांकडे कसं न्यायचं हे सुद्धा आम्ही बघू. तुला त्याच्यात पडण्याची काहीही गरज नाही, कळलं? बर, काही मदत लागली तर सांग मला. जानकी. हा बोल ग अमृता, तुझं बोलणं झालं आत्याबाईंशी? हो बोलले मी, पण ती माझं सुद्धा काहीही ऐकून घ्यायला तयार नाहीये. तर कसं समजवायचं का यांना? मला पण त्याचीच काळजी वाटते ग ना. असं वाटतं इथली सगळी कामं सोडून ना सरळ तिकडे निघून यावं आता. अमृता, तिकडची कामं जास्त महत्वाची आहेत. इकडे आम्ही सगळेजण आहोत, आम्ही बघू काय करायचं ते. पण जानकी, काय होतंय ते मला सारखं कळवत राहा फोनवर. नक्की, मी कळवीन तुला. चल ठेवते. मी एकदा प्रयत्न करून बघितला ना तर माझं ऐकतील ते. अगं सुगंधा म्हणून नाही बोलत आहे मी. सुगंधाचं नाहीच ऐकणार त्या, पण सुमिताईचं तर ऐकतील ना.